नमस्कार फ्रेंड्स. मस्त पावसाळी वातावरण आणि त्यामुळे निसर्गाला आलेला हा हिरवागार बहर. चला आता आपण आलोय आमच्या शेतातल्या एका अशा फळाच्या झाडापाशी ज्याला गरिबांचं सफरचंद म्हणूनही ओळखलं जातं. बरोबर, हा आहे आपला गावठी पेरू. मला माहीत आहे पावसाळा आणि पेरू हे कॉम्बिनेशन मनात सर्दी खोकल्याची भीती निर्माण करते. सो फ्रेंड्स, म्हणूनच आजच्या रानवाराच्या या व्हिडिओमध्ये पेरू खाण्याचे फायदे तोटे पाहतच आपण पावसाळ्यात पेरू खाण्याचे नियम आणि त्याचसोबत पेरूपेक्षा जास्त चमत्कार घडवणारी पेरूची पाने याबद्दल बोलणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहाच. पेरू म्हणजे व्हिटॅमिन सी आणि फायबरचा उत्तम स्रोत असणारं अमृत फळ. सहजासहजी उपलब्ध असणारं आणि खिशाला परवडणारं. हा पेरू खरं तर आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, पण त्याचबरोबर पेरूची पाने देखील अत्यंत महत्त्वाची ठरतात बरं का. चला पाहूयात त्यांचे फायदे. फॅटी लिव्हर आणि डायबेटीसवर पेरूच्या पानांचा चमत्कार. जर तुम्हाला फॅटी लिव्हर किंवा डायबेटीसचा त्रास असेल तर पेरूच्या फळापेक्षा त्याची कोवळी पानं जास्त गुणकारी आहेत. विज्ञानानुसार पेरूच्या पानांमध्ये ॲडिपोनेक्टिन नावाचे रिसेप्टर्स वाढवण्याची ताकद असते, ज्यामुळे लिव्हरमध्ये जमा झालेली चरबी वेगाने वितळते. तसेच ही पानं रक्तातील साखर एकदम वाढू देत नाहीत. यासाठी रोज 2 ते 3 कोवळी पाने पाण्यात उकळून त्याचा चहा पिणे लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी उत्तम मानले जाते. पेरूचे फूल आणि पानांचे पोटासाठी फायदे. फळांसोबतच पेरूच्या फुलांमध्ये आणि कोवळ्या पानांमध्ये निसर्गाने टॅनिन्स ठासून भरलेले आहेत. जर पावसाळ्यात तुमचे पोट साफ होत नसेल, गॅस होत असेल तर पेरूची 2 पाने चघळून खाल्ल्याने पोटातील वाईट बॅक्टेरिया नष्ट होतात. तसेच पेरूचे फूल बारीक करून लावल्यास डोळ्याची सूज आणि उष्णताही कमी होते. पेरूची कोवळी पाने आणि दातदुखी. पेरूच्या पानांमध्ये नैसर्गिक अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात. पेरूची 2-3 पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास दातांमधील जंतू मरतात, हिरड्यांमधून रक्त येणे थांबते आणि तोंडाची दुर्गंधी पूर्णपणे गायब होते. दृष्टी सुधारण्यासाठी उत्तम. पेरूमध्ये गाजराप्रमाणेच व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात असते. हे केवळ डोळ्याची दृष्टी तीक्ष्ण करत नाही तर वाढत्या वयासोबत येणारा मोतीबिंदू रोखण्यासही मदत करते. ताणतणाव आणि नसांना आराम. पेरूमध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. मॅग्नेशियम हे शरीरातील नसा आणि स्नायूंना शांत करण्याचे काम करते. कष्टाच्या आणि धावपळीच्या कामानंतर एक पेरू खाल्ल्यास थकवा दूर होतो आणि मानसिक ताण कमी होतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की पावसाळ्यात पेरू कसा खावा. पावसाळ्यात पेरूमध्ये, विशेषतः जास्त पिकलेल्या पेरूंमध्ये पांढरे किडे होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे झाडावरून काढलेला किंवा बाजारातून आणलेला पेरू नेहमी मधोमध कापून नीट तपासूनच खावा. पेरू खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी किंवा दुपारच्या जेवणानंतर 1 ते 2 तासांनी. रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळनंतर पेरू अजिबात खाऊ नका, कारण यामुळे कफ वाढून घशाचे इन्फेक्शन होऊ शकते. फ्रेंड्स, आजकाल गावठी पेरूंबरोबरच बाजारामध्ये लाल किंवा गुलाबी पेरू, थाई किंवा व्हिएनआर पेरू उपलब्ध आहेत. लाल पेरूचा रंग त्यात असलेल्या लायकोपिन या शक्तिशाली अँटीऑक्सिडंटमुळे असतो. हा पेरू हृदयाच्या आरोग्यासाठी आणि त्वचेवर चमक आणण्यासाठी नेहमीच पांढऱ्या पेरूंपेक्षा जास्त चांगला मानला जातो. हा चवीला जास्त गोड आणि मऊ असतो. थाई पेरू हे आकाराने खूप मोठे आणि दिसायला कडक व सुंदर असतात. यात बिया खूप कमी आणि गर जास्त असतो. हायब्रिड असल्यामुळे हे दिसायला खूप आकर्षक असतात, पण यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच बाजारात जरी मोठे थाय पेरू किंवा लाल पेरू मिळत असले तरी तुम्हाला फॅटी लिव्हर किंवा डायबेटीस असेल तर आपल्या मातीतील गावठी पांढरा पेरूच सर्वात बेस्ट आहे, कारण त्यात साखर कमी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे व्हिटॅमिन सी सर्वात जास्त असते. त्यामुळे दिसायला सुंदर असणाऱ्या फळांऐवजी गुणकारी गावठी फळांना नक्की पसंती द्या. सो बघितलं फ्रेंड्स, आपला गावठी पेरू किती गुणकारी आहे ते. तेव्हा पेरू नक्की खा, अर्थातच हे सगळे नियम सांभाळून. पेरू फक्त तिखट मीठ लावूनच खाल्ला पाहिजे असं नाही बरं का. तर पेरूपासून आपण अनेक चवदार आणि आरोग्यदायी पदार्थ बनवू शकतो.
जसं की उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं पेरूचं पन्ह किंवा ज्यूस, जेवणाची चव वाढवणारी चटपटीत पेरूची कोशिंबीर किंवा चटणी, वर्षभर टिकणारा आणि लहान मुलांचा आवडता विना साखरेचा पेरू पापड आणि डायबेटीस किंवा फॅटी लिव्हर असलेले रुग्णही खाऊ शकतील अशी पौष्टिक पेरूची बर्फी. अशा वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही बनवू शकताच. पण तुम्हाला जर हे बनवायचं नसेल तर आजकाल बाजारात हे सहजासहजी उपलब्ध देखील आहे. या सर्व गोष्टी ऑनलाईन तुम्हाला कुठे मिळतील याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेव्हा नक्की चेक करा आणि पेरूचा आणि पेरूच्या विविध पदार्थांचा आनंद घ्यायला विसरू नका. सो फ्रेंड्स, पेरूचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. तुम्हाला पेरू कसा खायला आवडतो आणि कुठला पेरू तुम्ही जास्त खाता हे मला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी रानवाराला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची माहिती आपणापर्यंत पोहोचत राहील. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, टेक केअर.